मित्रांनो, परवा आमच्या हॉटेलमध्ये चालत आदमापूरला जाणारी 4 ते 5 मुलं नाश्ता करण्यासाठी आली होती. नाश्ता करता करता त्यांच्यामध्ये एकमेकाची चेष्टा मस्करी सुरू होती. पण त्यातील एक मुलगा खूपच उदास दिसत होता. त्याने काहीही न खाता फक्त चहाच मागितला. तो चहा पीत असताना मी न राहून त्याला विचारलं की काय झालं, कसलं टेन्शन आहे. त्यावर तो म्हणाला, दादा, माझा भाऊ गाडीवरून जात असताना त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो सध्या कोमात आहे. डॉक्टर सर्व प्रयत्न करत आहेत. मी डॉक्टरांना विचारलं की कधीपर्यंत शुद्धीवर येईल. यावर डॉक्टर म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत, शेवटी देवाच्या हातात. म्हणून निघालो आहे मामांच्या दर्शनाला. त्याचे प्रत्येक शब्द मनात खोलवर जात होते. आजकाल जमिनीच्या बांधासाठी भांडणारे भाऊ आणि आपल्या भावाच्या आरोग्यासाठी 40 किलोमीटरवरून अनवाणी येणारा भाऊ आज पहिल्यांदा बघितला आणि मन सुन्न झालं. त्याला म्हटलं, काळजी करू नकोस, मामा सर्व काही ठीक करतील, डोळे झाकून विश्वास ठेव. आणि त्या सर्वांनी आमचा निरोप घेतला आणि आदमापूरची वाट धरली. तर मित्रांनो, आजही काही ठिकाणी भावातील जिव्हाळा आणि आपुलकी टिकून आहे याचं मनाला समाधान वाटतं. आणि मामांकडे त्या भावाच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना केली. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.